महाराज की जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। गुड मॉर्निंग, नमस्ते. स्वागत आहे तुमचं भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील नुब्रा खोऱ्यात असलेल्या डिस्किट या गावामधून. काल रात्री या होमस्टेमध्ये आपण मुक्कामी होतो आणि आज आपण सर्व पर्यटकांचं आकर्षण असलेल्या डिस्किट येथील मैत्रेय बुद्धांचा पुतळा पाहण्यासाठी निघालेलो आहोत. या पुतळ्या शेजारीच आपल्याला वरती डोंगरावर दिसतीये ती डिस्किट मॉनेस्ट्री आहे. हे नुब्रा खोऱ्यातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना बौद्ध मठ आहे. या मठाच्या शेजारच्या डोंगरावर मैत्रेय बुद्धाचा अर्थात भविष्यातील बुद्धाचा एक भव्य 106 फूट उंच सोन्याचा पुतळा उभारण्यात आला आहे आणि हा पुतळा पाहण्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. भविष्यात पृथ्वीवर अवतरणाऱ्या मैत्रेय बुद्धाचे प्रतीक असलेली ही मूर्ती लडाखच्या अतिरमणीय नुब्रा खोऱ्यामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे 10,315 फूट उंचीवर असलेल्या डिस्किट मठाच्या अर्थात डिस्किट मॉनेस्ट्रीच्या अगदी जवळ आहे. येथून आपल्याला संपूर्ण शोक नदीचे पात्र दिसते. या मूर्तीचे बांधकाम शोक नदीच्या तीरावर शांतता आणि सलोख्याचे प्रतीक म्हणून करण्यात आले आहे. लेह शहरापासून डिस्किट हे अंतर साधारणपणे 115 किलोमीटर आहे. या मैत्रेय बुद्धाच्या मूर्तीमुळे आणि आजूबाजूच्या विहंगम निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनलं आहे. या पुतळ्याच्या आतल्या बाजूला एक भव्य अशी गॅलरी आहे व ती पाहण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहोत. येथे आपल्याला बुद्धाच्या वेगवेगळ्या भावस्थितीतील अनेक सुंदर सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. ओम मामीं पद्मेहम, ओम मामीं पद्मेहम. आतल्या बाजूतील दालनं पाहून झाल्यानंतर आता आपण प्रमुख आकर्षण असलेला मैत्रेय बुद्धांचा पुतळा पाहण्यासाठी आलेलो आहोत. हा भव्य पुतळा शोक नदीकडे तोंड करून उभारण्यात आला आहे. बौद्ध मान्यतेनुसार मैत्रेय बुद्धांना पुढील युगातील अर्थात भविष्यातील बुद्ध मानले जाते. संपूर्ण जगात शांतता नांदावी आणि या खोऱ्यातील गावांचे रक्षण व्हावे या उद्देशाने या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. या भव्य अशा पुतळ्याचं अनावरण 2010 मध्ये दलाई लामा यांच्या हस्ते झाले होते. या मूर्तीच्या बांधकामात वापरण्यात येणारे सोने आसपासच्या इतर प्रमुख मठांच्या प्रमुखांनी दान केले होते.
ही मैत्रेय बुद्धांची मूर्ती आणि आजूबाजूचा हा नितांत सुंदर प्रदेश पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते आणि ही भावना जर आपल्याला अनुभवायची असेल तर एकदा तरी या ठिकाणाला भेट देण्यासाठी यावंच लागेल. या प्रदेशाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जून ते सप्टेंबर हे महिने, कारण हिवाळ्यात सहसा हा संपूर्ण प्रदेश बर्फाच्छादित असतो. अतिशय सुंदर अशी मैत्रेय बुद्धांची मूर्ती पाहून झाल्यानंतर आता आपण गो कार्टिंग करण्यासाठी येथे थांबलेलो आहोत आणि नुब्रा व्हॅलीमध्ये अशी भरपूर ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात की जिथे ॲडव्हेंचरस स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. त्यातीलच हे एक ठिकाण. जगातल्या सर्वात उंच ठिकाणांपैकी एक असलेल्या नुब्रा व्हॅलीमध्ये आपल्याला गो कार्टिंग, बाईक रायडिंग, जिप लाईन असे अनेक स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला भेटतात. त्यानंतर आता आपण वर्ल्ड्स हायेस्ट पास असलेल्या खारदुंगला पासकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. असं म्हणतात ना, मंजिल से बेहतर लगने लगे हे ये रास्ते, अशीच काहीशी आमची अवस्था झालेली आहे. थोडंसं अंतर पुढे चालून आल्यानंतर हा सुंदर असा व्ह्यू पॉइंट पाहण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. या सुंदर ठिकाणी हलकासा चहा नाश्ता घेऊन आता पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे. घर पे करा करूं सपनों में भी पीछा करूं बस तेरी परवाह करूं. फायनली आता आपण भारताच्या लडाख प्रदेशातील लेह शहराजवळ असलेल्या अतिशय प्रसिद्ध आणि जगातील सर्वात उंच अशा पर्वतीय खिंडींपैकी एक असलेल्या खारदुंगला पास इथे पोहोचलेलो आहोत. समुद्र सपाटीपासून याची उंची सुमारे 5,602 मीटर म्हणजेच 18,379 फूट इतकी आहे. हे ठिकाण लडाखच्या लेह जिल्ह्यापासून उत्तरेकडे साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर आहे. यालाच नुब्रा व्हॅलीचे प्रवेशद्वार असेही म्हणतात आणि हा जगातील सर्वात उंच मोटार वाहून नेणाऱ्या अर्थात मोटरेबल रस्त्यांपैकी एक मानला जातो. येथे वर्षभर बर्फाच्छादित डोंगर, बौद्ध संस्कृतीचे रंगीबेरंगी झेंडे आणि गारेगार वारे यांचा अनुभव घेता येतो. खारदुंगला पास येथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जाताना आम्ही आमच्या मामांची सुप्रसिद्ध अशी सरदवाडीची भेळ सुद्धा घेऊन गेलो होतो आणि तेथे आम्हाला जे मराठी पर्यटक भेटले ते आवर्जून आम्हाला या भेळीविषयी विचारत होते. तुम्ही पण जर कधी पुणे अहिल्यानगर महामार्गाने प्रवास करत असाल तर नक्की एकदा संजय हॉटेलला भेट द्या आणि तिथली भेळ अवश्य खा. खारदुंगला पास हे ठिकाण जास्त उंचीवर असल्यामुळे येथील हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे काही पर्यटकांना इथे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो किंवा डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ती काळजी घेऊनच आपण इथे गेलं पाहिजे. मे ते सप्टेंबर हा काळ या खिंडीला भेट देण्यासाठी सर्वात चांगला व सुरक्षित मानला जातो. फोटो काढण्यासाठी एवढी गर्दी आहे की लवकर माझा नंबर येईल असं मला काही वाटत नाही.
जास्त उंचीवर असल्यामुळे खारदुंगला पास येथे खूप वेळ न थांबता थोडेसे फोटोशूट केल्यानंतर आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पण वाटेतच पुन्हा एकदा एका सुंदर ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत, जिथून संपूर्ण व्हॅलीचं आपल्याला अतिशय सुंदर असं दर्शन होत आहे. चला तर पाहूया. सीधा उपसी लगेगा जाके. ऐसा है क्या? ये घोड़ा चौक, ये मनाली रोड. 2 दिवस लेह लडाखमधील सर्व ठिकाणं पाहून झाल्यानंतर आज आम्ही जिस्पा येथे मुक्कामी जाण्यासाठी निघणार होतो. परंतु मागील 2 दिवसात आमची गाडी हाय अल्टिट्यूडला राहिल्यामुळे की काय बंद पडली व यावेळी आम्हाला महाराष्ट्रातील RSSचे कार्यकर्ते जे तिथे मुक्कामी होते त्यांनी खूप मदत केली. त्यामुळे आमचा एक मुक्काम लेह येथेच वाढला. मग संध्याकाळी आम्ही लेह मार्केट अर्थात मॉल रोडला फिरायला गेलो व या मॉल रोडवरच आपल्या महाराष्ट्रातील ग्रीष्मा सोले व कौस्तुभ जोशी या दाम्पत्याचं खानावळ नावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही रात्रीचं जेवण घेण्यासाठी गेलो होतो. बऱ्याच दिवसातून महाराष्ट्रीयन जेवण मिळणार होतं, त्यामुळे आम्ही अगदी खुश होतो आणि आम्ही वडापाव, मिसळ, पावभाजी, पिठलं भाकरी, उसळ अशा महाराष्ट्रीयन पदार्थांचा इथे आस्वाद घेतला. तुम्ही सुद्धा कधी लेह लडाखला आलात व तुम्हाला महाराष्ट्रीयन जेवण जेवायचं असेल तर लेह मार्केटमधील या आपल्या महाराष्ट्रीयन खानावळ हॉटेलला नक्की भेट द्या. या खानावळ हॉटेलमध्ये आपल्याला कुरकुरीत कांदा भजी, थालीपीठ, पुरणपोळी सुद्धा खायला मिळते. अगदी आपल्या महाराष्ट्राची चव. खूप दिवसानंतर महाराष्ट्रीयन पदार्थ खायला मिळाले, त्यामुळे मन अगदी तृप्त होऊन गेलं होतं. आजचा दिवस खूपच छान होता. सकाळी डिस्किट येथील मैत्रेय बुद्धाचा सुंदर असा पुतळा पाहिल्यानंतर आम्ही वर्ल्ड्स हायेस्ट असा सेकंड मोटरेबल पास असलेल्या खारदुंगला पासला भेट दिली आणि संध्याकाळी आमची गाडी खराब झाल्यामुळे आम्हाला लेह शहरातील खानावळ हॉटेलला रात्रीचं जेवण करण्याचा योग आला. आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.